स्वागत आहे। आणि आज आहे मंगळवार। पासून कामं करत होती मी। म्हणजे सकाळी उठली, देवांना आंघोळ घातले, त्याचं घरातले कामं, जेवण सर्व काय रोज असतं तेच कामं, ते काय सांगू नाही शकत। तर आता वाजले 8:30। फक्त देवांना आंघोळ घातलेले ना ते कपडे होते ते मला स्वच्छ करायचे आणि तोरण होते मंदिराचे ते पण स्वच्छ करायचे, की पाणी भरायचे, भात घालायचे आणि मला जायचं आज दादरला। तेव्हा देवांसाठी मी फुलं घेऊन येते एक्स्ट्रा, म्हणजे 1 हप्त्याचे तरी मी फुलं घेऊन येते। तर आता मला 9:30 सव्वा 9 वाजेपर्यंत जायचं आहे। मिस्टरांचा फोन आलेला, कारण ते बरे पडतात फुलं आणून ठेवले तर। ना पुतण्या आलाय, मी माझ्या सासूकडे गेलेली होती ना, तर माझे दीर पण तिथेच राहतात सासूच्याच बाजूला। तर मला त्याची ओळख करून देते पुतण्याची। हा बघा, हा माझा पुतण्या आहे आणि हा 2-3 दिवसासाठी आमच्याकडे राहायला आलाय। आणि ती आज मी सकाळी देवपूजा केलेली होती माझी, हे बघा। तर योगिनी मॅडम इथे आता डान्स करते, कारण आज तिचा डान्स होता। तिथे तिला जागा भेटेल ना तिथे डान्स करत असते ती, आहे ना। आणि मग रात्रीचे पप्पांना सांगते माझे पाय दाब करू। आणि माझी एक पोरगी करती धरती ना, तीच भरपूर काम करत असते घरात दिवसभर, गाणे ऐकून ऐकून, आहे ना नेत्रा। काय नाही काम करत, फक्त सकाळी तिने पुसापुशी केलेले ते। आणि आता चायची भांडी 4 होती ती, आणि आता हे कपडे मशीन मधले ना झालेले ती आता सुकत घालते। आणि अशी ओव्हर ऍक्टिंग करते। आणि कपडे बघा कसे, हे बघ झाली, दोघींची मस्ती झाली चालू। म्हणजे माझ्या देवाला मी आज आंघोळ घातले ना, तर छोटे छोटे टावेल आणि लाल कपडे ते मला आता स्वच्छ करायचे। तर सर्वात पहिला स्वच्छ करून घेते ते मी तिला। तर चला 9:15 वाजले बरोबर, पण मला नाही जायचं आता दादरला, कारण मला ना कंटाळा आलाय जायला बाहेर आता। म्हणून आता मिस्टर मला 2 शब्द ऐकूय, पण मी उलट त्यांना बोलणार आहे की तू लेट आलाय करून, बघूया आमचं कसं काय होतं माहित नाही। तू काय बोलतो ते टाळली आहे, लग्न करून चुकी गेली। तू किती वाजता बोललेला होता? 9:15 वाजता। मग वाजले किती? आता 9 वाजता सुटलो, 10 मिनिटं लागतात यायला। तुझा शी बाबा, फालुदा कुठे आहे माझा? दादरला जाणार तेव्हा घेऊन तुला बोललेले आता ना, घेऊन ये। चल ग, पोरीला फालुदा न जायचं। आता मी येते फालुदा त्याला, थांब जरा माझा। शी याच्या अंगाला वास बर येत रा, मी थोडी चिकटली ना, पसरला वाचतो हे मार आतवर कर बाप्पा। अगं ह्याला कुठे मारते, पुऱ्या ह्याला मार असं आहे। मिस्टर पाहतो करू तुझा गिफ्ट कुणाला हवाय? तर चला आता रात्रीचे वाजले 10:05 झाले आणि आता आम्ही जेवायला बसले। मी बनवलेली तिखट आमटी, मटकीची भाजी आणि बाबू
भाजी कशी झाली सोना? चांगली झाली. तर चला आता जेवून घेऊया. झणझणीत भाजी बनवली ना. चला आता आमचं जेवण झालं आणि आम्ही पिक्चर बघतोय. मेन गोष्ट भूताचा पिक्चर लावलाय. सर्वांची नजर नाही त्या टीव्ही मध्ये आमच्या. आणि नेत्राला खायचंय फालुदा. आता ती चालली फालुदा आणायला. नेत्रा कुठे जाते फालुदा आणायला? शिवाजी पार्क. काय गरज आहे पण एवढ्या लांब जायचं? तिकडचा फालुदा चांगला असतो. खाऊन येणार आहे काय? येऊन येणार आहे तुला हवा तर बोल. मला नको निघ चल. मी मँगो आईस्क्रीम. काय झालं? चला. किचन तसं माझं स्वच्छ, फक्त भांडी घासायची. तर फटाफट आधी भांडी घासून घेते. फालुदा खायला गेलेले मेन गोष्ट, पण यांना फालुदा भेटलाच नाही. यांच्या 12 वाजता त्यांच्या बापाने दवल्याला फालुदा खायला गेलेले. बघ अप्पांचं नाव घेते. तर फालुदा बद्दल हे मला आणलंय माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांनी, आणि त्यांच्यासाठी पण आणलंय. बाकी या लोकांनी खाल्लेलं. 20 रुपयाचं आम्हाला 200 रुपयाचं 1 शून्य कमी. काय पागल व्हॅल्यू कमी. तुझी लय आहे ना होते तुझ्याकडे. तर चला आता कुल्फी खाऊन घेऊया आणि परत तो अर्धा राहिलेला पिक्चर पुरा करूया. इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. आणि तुम्हाला म्हणजे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय, गुड नाईट.